आपल्या नवऱ्याला घेऊन चालली होती. हां, म्हणजे हसण्या इतपत नाही ते, पण सांगायचं आहे हाताला पकडून, कारण तो अंध होता आणि ती आजीबाई काठी टेकत चालली होती. आणि ते चित्र बघितलं आणि ते मला विचारत होते की आम्हाला बीडला जायचं आहे, पण या ठिकाणी काहीच म्हणजे साधनं नाहीत, आम्ही कसं जाऊ. आणि ते वारीला आले होते आणि तो अंध होता आणि ती काठी टेकत, असं ते चित्र होतं. आणि मी बघितलं आणि मला इतकं वाईट वाटलं त्या गोष्टीचं. म्हणजे भावनिकता म्हणजे म्हणजे आतूनच येते ती. आणि मग त्यांना म्हटलं की ठीक आहे, आता तुम्ही रात्री कुठं राहणार, म्हणजे स्टँडवर वगैरे राहू असं काहीतरी. म्हटलं चला माझ्याबरोबर. मी त्यावेळेस हॉस्टेलला राहत होतो आणि ज्यावेळेस मी त्यांना घेऊन गेलो तर त्या आजी होत्या, त्यांच्या मी खरं संध्याकाळी 6-6:30 वाजले असेल, त्यांच्या हाताला पकडलं आणि तिच्या हाताला त्या आजोबांनी पकडलेलं आणि मी असं घेऊन त्यांना चाललो होतो. आणि ज्यावेळी मुलं हॉस्टेलमध्ये असणारी जवळ 150 मुलं होती, ती सगळं बघत होती की मी येताना ते जे दृश्य आहे ते सगळं बघून हसत होती की हे काय वगैरे, म्हणजे असं कोणाला घेऊन आलेत. तिथं जाऊन मी त्यांना असं सांगितलं की आमचे आजोबा आहेत, आजी आहेत वगैरे असं, कारण हॉस्टेलमध्ये तशी कुणाला राहायला परवानगी नव्हती. आणि मग आमच्या घरातली माणसं आहेत वगैरे म्हणून मी त्यांना ठेवलं. आणि ज्यावेळेस सकाळी म्हणजे त्यांना सगळी व्यवस्था केली, तिथं राहिले. आणि नंतर घरी जाताना त्यांना रडू आलं आणि म्हटलं बाळा तुम्ही आम्हाला पूर्ण रात्रभर राहिलं, हे दिलं. तर मला त्यातून हे माझं कौतुक सांगायचं नाही आहे, मला फक्त हे म्हणायचं आहे की भावनिकता कशी येते, म्हणजे आपल्याला दुसऱ्या व्यक्ती कणव जी आहे ती माझ्यामध्ये आहे हे मला त्यातून दाखवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, नियोजन करणं जे आहे की नाही ते मला तेवढं साधत नाही. म्हणजे जी खरी गोष्ट आहे की त्यामध्ये अस्तव्यस्तपणा माझ्या याच्यामध्ये असतो, म्हणजे नियोजन करणं जे आहे ते मला तेवढं साधत नाही आहे. आणि बाकीच्या गोष्टी ज्या असतील कठोरपणा किंवा इतर गोष्टी त्याच्यात थोड्याफार प्रमाणात भावनिकता आणि व्यावहारिक, तर याच्यामध्ये मी व्यावहारिकतेपासून भावनिकतेला का जास्त लक्ष देतो, तर ही माझी चूक आहे. म्हणजे ते कसं करायला नको. आणि एक गोष्ट मागे पण मॅडमने एक माझ्याबद्दल सांगितलं होतं की सर कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही. आता नाही म्हणत नाही ही गोष्ट आपण सामान्यदृष्ट्या पाहिली तर ती चांगली आहे, पण कधी कधी ती वाईट पण असते. म्हणजे मला असं वाटतं की नाही म्हणण्याची धमक पण स्वतःमध्ये पाहिजे, म्हणजे नाही म्हणता आलं पाहिजे माणसाला. तर ती माझ्याकडून होत नाही आहे, म्हणजे ती माझ्यासाठी एक ड्रॉबॅक, म्हणजे चुकीची गोष्ट आहे. पण मग ते म्हणजे व्हायला पाहिजे प्रत्यक्षामध्ये, नाही म्हणण्याची हिंमत पण आपल्यामध्ये पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि काम करण्याच्या बाबतीत जरा, म्हणजे आपल्या व्यवहाराच्या बाबतीत नाही म्हणून बोलतो की काम करायच्या बाबतीत जर मी पाहिलं तर त्यामध्ये मला मी असं म्हणजे ठीक आहे आत्ता जर आपल्याला झालं नाही आहे, आता हे काम करू, दुसरं तो आपण हे आहे ते थोडं पुढे जाऊ असं. तर हे साधारणतः होतं. एवढं मला यात सांगायचं आहे. एखाद्या माणसाला आपल्या चारित्र्याविषयी विचारलं तर तो चांगल्याच गोष्टी नेहमी सांगत असतो, पण सरांनी एका बाजूला आपल्याला चांगल्या गोष्टी व दुसऱ्या बाजूला आपल्या वाईट गोष्टी सांगितल्या. सर, तुम्ही आम्हा मुलांना कोणता संदेश द्याल? मी एक शिक्षक म्हणून सांगतोय म्हणून, नाहीतर मी काय एवढा मोठा नाही की यांना संदेश द्यायला. पण तरी मी एक गोष्ट अशी सांगेल की जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही गोल किंवा ध्येय ठरवा. आणि ध्येय ठरवल्यानंतर त्या दृष्टीनं तुम्ही कष्ट करा, प्रयत्न करा. आणि ते प्रयत्न करत असताना तुम्हाला कोणतंही काम करायला लागलं, काम म्हणजे असं कोणत्याही जगामध्ये काम छोटं नाही, लक्षात घ्या. आणि त्या ध्येयानुसार जर तुम्ही कष्ट केले, प्रयत्न केले, तर जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही की तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकते. सरांनी आपल्या सर्वांना खूप छान संदेश दिला. सर, कळसुबाई शिखराविषयी काय सांगाल? कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. म्हणजे त्याला महाराष्ट्रातील एव्हरेस्ट असं म्हटलं जातं. जे जगातील सर्वात मोठं जे शिखर आहे ते माउंट एव्हरेस्ट. त्याच्यामध्ये K2 वगैरे ते जवळ जात नाही तेवढं. तर तसं महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर जे आहे ते कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. आणि ह्या सर्वोच्च शिखराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्या आजूबाजूचा जो परिसर आहे निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.
जंगल आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये, आणि त्यावर जर तुम्हाला चढाई करायची असेल किंवा ते जर सर करायचं असेल तर त्यासाठी तुमचा सराव किती आहे, तुम्ही किती चालू शकता त्याच्यावर ते ठरतं. आणि त्या ठिकाणी असणारी जी आदिवासी देवता आहे कळसूबाई, ते मंदिरवरती आहे. आणि तिथं जर तुम्हाला आजूबाजूचा जो परिसर पाहिला म्हणजे त्याचा, तर त्या ठिकाणी घनदाट अरण्य आहे. त्या ठिकाणीच अनेक क्रांतिकारक किंवा हे त्या परिसरात राहत होते आणि तिथून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. तर हे कळसूबाई शिखर अतिशय मनमोहक, म्हणजे बघण्यासारखी जर तुम्ही गेलात गिर्यारोहणासाठी तर अतिशय छान असं आहे. ठीक आहे. खरं तर या मुलाखतीचा सिलसिला संपूच नाही असं वाटतं, पण कुठेतरी थांबायलाच हवं. सरांनी आपल्याला कळसूबाई शिखराचा परिसर सांगितला, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला. या निमित्ताने आपल्याशी छान गप्पा मारल्या. सर, याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तुमच्या आभारासाठी एक 4 ओळी. मानू कसे आभार तुमचे खरंच काही कळत नाही, मानू कसे आभार तुमचे खरंच काही कळत नाही. तुमच्यासाठी तोलामोलाचे शब्द काही मिळत नाहीत, तुमच्यासाठी तोलामोलाचे शब्द काही मिळत नाहीत. सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी, सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी. काळजातले 2 शब्द खास तुमच्या आभारासाठी, खास तुमच्या आभारासाठी. अखंड राहील शिरावर आपल्या उपकारांचे भार, अखंड राहील शिरावर आपल्या उपकारांचे भार. शब्दातून व्यक्त करते तुमचे मनपूर्वक आभार.